सो वेलकम बॅक टू LTP. सर्वांचं पुन्हा एकदा लोखंडे सर ट्युटोरियलमध्ये स्वागत आहे. आता बिफोर स्टार्टिंग द मेन टॉपिक फायनल इयर टार्गेट काही थोडंसं डिस्कशन जे आहे 2 मिनटं प्रिव्हियस रिझल्टवर करतो. आता सर्वात पहिला जो क्वेश्चन आहे माझा का प्रीवियस इयर किंवा प्रीवियस सेमिस्टर जे आहे ते सर्वांचा क्लिअर आहे का? चॅट सेक्शनमध्ये टाईप करा. चॅट सेक्शनमध्ये टाईप करा. क्लिअर नसेल त्यांच्यासाठी काही गाईडलाईन राहील आणि क्लिअर असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही. यस सर क्लिअर. यस क्लिअर. आणि ज्यांचे क्लिअर नाही आहे मीटिंग लेफ्ट करायची आवश्यकता नाही आहे. तुमच्यासाठी वेगळी गाईडलाईन आहे. काही प्रॉब्लेम नाही. एका डॉक्टर आणि एका टीचरपासून काही लपवायचं नाही. सो दॅट प्रॉपर ट्रीटमेंट भेटली पाहिजे तुम्हाला. ओके लेट इट बी. तर मॅक्झिमम लोकांनी रिझल्ट जो आहे तो क्लिअर सांगितलेला आहे मला. तर क्लिअर असेल बेटा, मागचं काही वजन नसेल तर मग तर फारच चांगलं आहे. ठीक आहे. प्लस आज थोडंसं तुम्हाला क्लॅरिटीमध्ये प्लस मायनस होईल कारण आपण सिम्पल बोर्डवर आहोत, आज डिजिटल बोर्डवर नाही आहे आणि आपल्या स्ट्रॉंग ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये नाही आहे, वायफायमध्ये आहे आपण. तर उद्या आपलं डिजिटल बोर्डचा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होऊन जाईल आणि उद्या आपण जम्प करू डायरेक्टली आपल्या डिजिटल बोर्डवर. तर आज थोडंसं क्लॅरिटीमध्ये प्लस मायनस होईल, तेवढं ॲडजस्टमेंट करून घ्या. तर आज पहिला टॉपिक आहे बेटा प्रिव्हियस इयर रिझल्ट. तर प्रिव्हियस इयर रिझल्ट जर क्लिअर असेल तर एकदम बेस्ट आहे, आपण आपल्या टार्गेटकडे डायरेक्ट जाऊ शकतो. पण ज्यांचा रिझल्ट जर क्लिअर नसेल, तर हा जो स्लॉट आहे सध्याचा 15 ते 20 दिवसाचा, तिथे त्या सब्जेक्टची स्टडी करून ठेवून द्या बाजूला, पासिंग पुरतं करून ठेवून द्या. कारण आपल्याला त्याचे पर्सेंटेजशी आपल्या काही संबंध नाही आहे. आपल्याला ते सब्जेक्ट फक्त क्लिअर करायचे. कसं काय ते तुम्ही मला पर्सनली भेटून तुम्ही क्लिअर करून देतो. मी तुम्हाला कशा पद्धतीने सब्जेक्ट क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. चला आता हा टॉपिक आता डिस्कस करत नाही कारण मॅक्झिमम लोकांचा जो मेसेज आहे तो क्लिअर आहे असं आहे. ठीक आहे. तर आता येतो मी डायरेक्ट. आपलं टार्गेट काय राहणार आहे बेटा? सर्वात महत्त्वाचं आहे हे सांगणं सो दॅट तुमचा जो सिरियसनेस आहे अबाउट बॅच, अबाउट धिस इयर, अबाउट लास्ट इयर, हे तुमचं सिरियसनेस जे आहे ते कितीतरी पटीने वाढणार आफ्टर दिस डिस्कशन. म्हणून आज हा पहिला लेक्चर जे आहे आपला ते डिस्कशनचा राहणार आहे. या डिस्कशनमध्ये पहिलं डिस्कशन आहे बेटा आपलं टार्गेट फायनल इयर. तर फायनल इयरमध्ये आपल्याला 2 सेपरेट टार्गेट भेटणार आहे बेटा. एक 5th सेमिस्टर आहे आणि सेकंड आहे बेटा 6th सेमिस्टर. 5th सेमिस्टर अँड 6th सेमिस्टर असे 2 सेपरेट टार्गेट आहे. परत एकदा रिपीट करतो आहे का हा टार्गेट जर आपण अचीव केला नाही तर आपल्या येणाऱ्या भविष्याला आपण अंधारात टाकणार आहोत. आणि हा जर आपण टार्गेट पूर्ण केला तर आपलं भविष्य जे आहे एकदम उज्ज्वल राहणार आहे. त्याच्यामुळे हे टार्गेट काय आहे किंवा आपलं टार्गेट काय राहणार आहे हे शांततेत हे लेक्चर पूर्ण ऐकायचं आहे. मध्येच कोणाचा कॉल मेसेज आला डिस्कनेक्ट होऊन पुन्हा कनेक्ट असं नाही करायचं. सध्या 10-15 मिनटं सर्व गोष्टी इग्नोर करा आणि फक्त लेक्चरकडे लक्ष द्या. 10 ते 15 मिनटं घेणार आहे मी फक्त. तर बेटा टार्गेट जे आहे टार्गेट राहणार आहे आपलं इथनं 90% प्लस. आता हे 90% प्लस का बरं? कारण बेटा 90% प्लस असेल तरच आपण डायरेक्ट सेकंड इयरला टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ. त्याच्याबद्दल नंतर डिस्कस करतो. पहिले येऊ आपण 5th सेमिस्टर. तर 5th सेमिस्टरचं टार्गेट 90+% असलं पाहिजे. 6th सेमिस्टरचं टार्गेट 90+% असलं पाहिजे. 95+% टार्गेट ठेवत असाल तर एकदमच बेस्ट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता हे 90% टार्गेट किंवा 95% टार्गेट कसं अचीव होईल? तर एकदम सोपं आहे बेटा. पहिला सब्जेक्ट मशीन डिझाईन 5th सेमिस्टर आणि मी तुम्हाला रिझल्ट पाठवलेला आहे. ऑनलाईन बॅचचा, ऑफलाईन बॅचचा 100 आउट ऑफ 100 सुद्धा या मशीन डिझाईन सब्जेक्टमध्ये घेतलेले आहे मुलांनी.
तर मी तुमचा टार्गेट इथे ठरवून देतो 90+ मशीन डिझाईन. न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे टोटली. नेक्स्ट आहे बेटा पॉवर इंजिनिअरिंग, अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि डिजिटल बोर्ड असल्यामुळे व्हर्च्युअली कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आतापर्यंतच्या बॅचेसला ही सुविधा नव्हती, प्रोजेक्टर वगैरे लावावं लागायचं, पण तुम्हाला अतिशय चांगली सुविधा आहे का डिजिटल बोर्ड असल्यामुळे तुमचा जो व्हर्च्युअल कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल आणि व्हर्च्युअल कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्या सब्जेक्टला एफर्ट लावाच लागणार नाही. मॅन्युअली आपण सर्व गोष्टी जे आहे मांडू शकतो. तर पॉवर इंजिनिअरिंग असो, मशीन डिझाईन असो, हे दोन्ही सब्जेक्टचं जे टार्गेट आहे ते राहणार आहे बेटा आपलं 90+. आणि जे रिमेनिंग सब्जेक्ट आहे 3, 4, 5 यामध्ये काही इलेक्टिव्ह पण राहतील, यामध्ये बेटा आपलं टार्गेट राहणार आहे 80+च फक्त. मग होऊ शकते बेटा एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 70 मार्क भेटून जाईल, मग दुसऱ्या सब्जेक्टमध्ये आपलं 85, 86, 89 असे मार्क्स असले पाहिजे, सो दॅट कव्हर होऊन जाईल. तर या 3 सब्जेक्टचा ॲव्हरेज जो आहे तो 80 मार्क्स आला पाहिजे आउट ऑफ 100. काही प्रॉब्लेम नाही, 100 आउट ऑफ 100, 90+ नसला तरी चालते. 80 ऑन एन ॲव्हरेज या 3 सब्जेक्टचा आला पाहिजे. 90+ 2 सब्जेक्ट पाहिजे फक्त. अँड 100% तुमचा स्कोर जो आहे तो 90%+ राहील. कारण बेटा एक ॲडव्हान्टेज आहे आपल्या मेकॅनिकल ब्रँचचा, एवढे सुंदर इंटरनल देतात आता फायनल इयरमध्ये. प्रॅक्टिकलमध्ये तर ॲप्रॉक्सिमेटली 95-100% मार्क असतात पोरांना. फक्त तुमचं डिसिप्लिन, तुमचं बिहेवियर, तुमची प्रेझेंटी, तुमचं सबमिशन, तुमचं प्रॅक्टिकल सबमिशन प्रॉपरली वेळेवर ऑन टाईम असलं पाहिजे. 100% इंटरनल देतात. एवढा चांगला आपला कॉलेजमध्ये स्टाफ आहे. 100% इंटरनल भेटते फायनल इयरला. त्याच्यामुळे एक जे इंटरनलचा जे धोका असते पर्सेंटेज कमी करण्यामागे तो काहीच राहिला नाही. म्हणून मी तर म्हटलं आहे मी ते 80 मार्क्स जरी असले तुमचे तरी तुमचे पर्सेंटेज जे आहे 95+ जाऊ शकतात. 93, 94, 95% आरामशीर जाते. या 3 सब्जेक्टचा ॲव्हरेज 80 आला पाहिजे आणि या 2 सब्जेक्टचा ॲव्हरेज 90+ आला पाहिजे. तर हे 2 सब्जेक्ट राहणार आहे बेटा आपले बॅचचे सब्जेक्ट. सो दॅट तुम्हाला या सब्जेक्टमध्ये मार्क्स आणून द्यायची जबाबदारी माझी आहे. आता मार्क्स आणून द्यायची जबाबदारी तर माझी आहे, पण बॅच करायची जबाबदारी तुमची आहे. शेवटपर्यंत बॅच करायची जबाबदारी तुमची आहे. रेग्युलर बॅच करायची जबाबदारी तुमची आहे. नेहमीप्रमाणे मध्ये येऊन काही चॅप्टर झाल्यानंतर बसून बेसिक मिस करून बसून असं कराल तर हा टार्गेट अचीव होणार नाही. आणि हा टार्गेट अचीव करणं किती गरजेचं आहे हे आपण लगेच 2 मिनिटात डिस्कस करू. तर हे झालं बेटा 5th सेमिस्टरचं. आणि इंटरनलच्या बाबतीत मी सांगितलं प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स टाकतात. एक ॲडव्हान्टेज आहे आपल्या मेकॅनिकल ब्रँचचा का खूप सुंदर मार्क टाकतात आपल्याला. नेक्स्ट 6th सेमिस्टर. तर 6th सेमिस्टरमध्ये बेटा सब्जेक्ट आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. यामध्ये आपलं टार्गेट राहणार आहे 90+ मार्क्स. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे बेटा ऑटोमोबाईल. यामध्ये राहणार 90+ मार्क्स. आणि रिमेनिंग जे सब्जेक्ट आहे बेटा आपले इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, त्यानंतर फ्लुइड्स, हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक्स असे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्टमध्ये आपल्याला ऑन एन ॲव्हरेज 80 मार्क्स असले तरी चालते. ठीक आहे. प्लस बेटा इथे बोनस मार्क आहे सेमिनार प्लस प्रोजेक्ट. आणि हे एक फॉर्मॅलिटी आहे. आणि बेटा यामध्ये आपल्याला मार्क किती टाकणार आहे 95 मार्क्स. याच्याबद्दल बिलकुल काळजी करायचं काम नाही. सर्व प्रोजेक्ट मीच तुम्हाला देतो. सर्व प्रोजेक्टबद्दल गाईडलाईन मीच देणार तुम्हाला. थेसिसबद्दल गाईडलाईन, सेमिनारबद्दल गाईडलाईन, सेमिनार टॉपिक, प्रोजेक्ट मेकिंग, थेसिस मेकिंग सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करणार. तुम्हाला काहीच लोड येणार नाही. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हे अतिशय चुकीचं आहे. प्रोजेक्ट वगैरे सर्व गोष्टी तुम्हालाच करू द्यायला पाहिजे. पण बेटा आता इथे प्रोजेक्ट महत्त्वाचं नाही आहे, इथे महत्त्वाचं आहे पर्सेंटेज. त्याच्यामुळे माझं गाईडलाईन असते तुम्हाला प्रोजेक्टसाठी, थेसिससाठी, सर्व गोष्टीसाठी. हां, इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर स्वतःचं डोकं लावा, स्वतः काहीतरी करा. आता आपल्याकडे वेळ नाही बेटा, कारण प्रोजेक्टमध्ये 5 लोक असतात. 5 लोकांचा दिमाग सारखा राहणार नाही. 5 लोक एकत्र त्या टाईमवर एकत्र येणार नाही. त्याच्यामुळे आपण 5 लोक मिळून काही गोष्ट करू शकणार नाही. 5 वेगवेगळे मेंदू असतात. त्याच्यामुळे याच्यात टाईम बिलकुल वेस्ट करायचं नाही आहे. हे सर्व मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला नेहमीप्रमाणे. प्रत्येक सिनियर लोकांना तुमच्या ह्या गोष्टी मीच प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो दॅट इथे पण पर्सेंटेज बेटा तुमचे 92+, 93+ पर्सेंटेज जे आहे ते इथे पण बनून जातील. कारण हे बोनस आहे. प्रोजेक्ट फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. एक चांगला प्रोजेक्ट आपण सबमिट करून देऊ. 100 पैकी 95 मार्क विदाउट एफर्ट.
हे एक बोनस झाला आपल्या 6 सेमिस्टरचा. फक्त आपल्याला या 2 सब्जेक्टमध्ये जे आहे ते लक्षात ठेवा 90+ मार्क असले पाहिजे आणि रिमेनिंग 3 जे सब्जेक्ट आहे याचा ॲव्हरेज जो आहे तो 80 आलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि जर आपण करू तर आपला जो टार्गेट आहे तो 90+%चा 93+%चा जो आकडा आहे आपला तो टार्गेट आपला कंप्लीट होऊन जाईल. 8 महिने फक्त, नाही 1 वर्ष, फक्त 8 महिने, 4-4 महिन्याचे सेमिस्टर राहणार आहे आपले, काही 6-6 महिन्याचे सेमिस्टर नसतात. जो स्टुडंट 8 महिने पूर्ण आपलं डोकं एकाग्रता करेल एका जागेवर, पूर्ण एफर्ट लावणार एका जागेवर, कारण टाईम कधीच परत येणार नाही. तुम्ही याच्यानंतर जर किती म्हटलं का मी 100% आणतो 95% आणतो, काही फायदा नाही. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. हे वर्ष यासाठी महत्त्वाचं आहे कारण टार्गेट जर कंप्लीट झालं बेटा तर आपण डायरेक्ट सेकंड इयर जाऊ टॉप 10 कॉलेजमध्ये. सेकंड इयर बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग टॉप 10 कॉलेज. आता टॉप 10 कॉलेजमध्ये कोणते कॉलेजेस येतात, काय येतात याची आयडिया तुम्हाला आहे, पण तरी सांगून देतो काही कॉलेजेसचं नाव. जसं की बेटा COEP आहे. काही स्टुडंट लेट जॉईन होत आहेत, त्यांना जॉईन करून घेतो मी. ओके, COEP आहे. सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे मुंबई SP. VJTI आहे, VIT आहे, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद आहे. SJGS नांदेड आहे. वॉलचंद कॉलेज सांगलीचं आहे. KK वाघ नाशिकचं कॉलेज आहे. तर असे टॉप 10 कॉलेजेस आहे. आणि टॉप 10 कॉलेजमध्ये जर गेलात बेटा तुम्ही तर 100% तुमचं प्लेसमेंटचे चान्सेस आहे टॉप कंपनीजमध्ये. आणि टॉप कंपनीजमध्ये 10+, 12+, 15+, 20+ असे पॅकेजेस मिळणार तुम्हाला. ठीक आहे. अँड आपल्याला दुसरी पण अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट एक्झामिनेशन. पण गव्हर्नमेंटला लागणं हे खूप कठीण झालेलं आहे. नंबर ऑफ मेकॅनिकल इंजिनियर दरवर्षी पासआउट होत आहे. डिप्लोमा स्टुडंट, बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट, MTech स्टुडंट, PhD स्टुडंट सर्व त्या जॉबसाठी अप्लाय करत आहे. तर जॉबला लागण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ते अतिशय कमी होऊन गेलेली आहे गव्हर्नमेंटला. म्हणून एक सिक्युअर जॉब कधी मिळेल तुम्हाला, फायनल इयर प्लेसमेंट. फायनल इयरलाच आपलं काय झालं पाहिजे, प्लेसमेंट झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही इथे असणं गरजेचं आहे टॉप 10 कॉलेज. टॉप 10 कॉलेजमध्ये जाण्यासाठी 90+%चा जो आकडा आहे तो टार्गेट तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही एका ऑर्डिनरी कॉलेजमध्ये जाल, ऑर्डिनरी कॉलेजमध्ये BE करताय, 100/100% जरी आणले तरी तुम्हाला कोणीही विचारणार नाही. म्हणून मी परत एकदा सांगत आहे, एका मेकॅनिकल इंजिनिअरला खूप चॅलेंजेस आहे, खूप भयंकर, खूप टफ कॉम्पिटिशन आहे सध्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉबला प्रयत्न करू नका असं नाही म्हणत आहे मी. गव्हर्नमेंट जॉबचा तर प्रयत्न करायचाच आहे, पण एक जॉब हातामध्ये सिक्युअर करून घ्यायचा आपल्याला, हा जॉब फायनल इयरचा. हा जर जॉब सिक्युअर झाला, सेफ झाला आपल्या हातात, आपण सोबत गव्हर्नमेंट पण देऊ शकतो. आपल्यात आहे नॉलेज, आपल्यात आहे गट्स, आपल्यात आहे डेडिकेशन, आपण ते सुद्धा क्रॅक करू शकतो. दोन्ही गोष्ट अवेलेबल करू शकतो. परंतु त्यासाठी तुम्ही अशा कॉलेजमध्ये पाहिजे ज्यामध्ये तुमच्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट झाला पाहिजे, इन्क्रीमेंट झाला पाहिजे, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडली पाहिजे. तुम्ही अशा कॉलेजमध्ये जाल का जिथे तुम्हाला काहीच नॉलेज भेटणार नाही, तर तुम्ही नॉलेज नसेल तर तुम्ही कुठलीच एक्झाम क्रॅक करू शकणार नाही. इथे जाल तर नॉलेजही आहे, प्लेसमेंटही आहे आणि गव्हर्नमेंट एक्झामिनेशनचे पण चान्सेस भरपूर जास्त आहे. त्याच्यामुळे हा टार्गेट जो आहे तो आताच कंप्लीट होऊ शकतो. तुम्ही पुढच्या वर्षी म्हणाल तर पुढच्या वर्षी तुमच्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून हेच वर्ष आहे आपल्या हातात जिथे आपण सर्व काही करू शकतो. या वर्षानंतर तुमचं जे आहे टर्निंग पॉईंट आहे बेटा जीवनाचं. फायनल इयर नंतर तुम्ही टर्न व्हाल ब्राईट साईड अँड डार्क साईड. तर 2 केसेस आहे बेटा. तर जर तुमचे पर्सेंटेज 60 असो, आता 65 असो, काही प्रॉब्लेम नाही. एक अभिषेक पाटील नावाचा एक मुलगा होता, 67% होते बेटा त्याला सेकंड इयरला. तो फायनल इयरला 97% घेऊन MSBT टॉपर झाला होता तो. त्याच्यामुळे पर्सेंटेज किती आहे सध्या दॅट डझंट मॅटर. आता तुम्ही काय कराल ते मॅटर करतं. स्वतःला बदला, टाइम टेबल आखा आणि उद्यापासूनच याच्या तयारीला आपण लागणार आहोत. आणि बाकीची तयारी कशी करायची, कोणतं रेफरन्स वाचायचं आहे, कशातून अभ्यास करायचा आहे, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला रेग्युलरली मी बॅचमध्ये देईल. कोणते बुक्स घ्यायचे, आता सध्या बुक्स घ्यायचे नाही, उद्या परवा तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती भेटून जाईल. कोणते बुक्स घ्यायचे, कशा पद्धतीने तुम्हाला
अभ्यास चालू करायचा आहे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, बॅच सब्जेक्ट कसे प्रिपेअर करायचे आहे, ते सर्व गोष्टीचं नॉलेज भेटेल तुम्हाला. फक्त तुम्ही माझ्यासोबत जुळून असले पाहिजे. जर तुम्ही बॅचला जुळलेलेच नाही आहात तर तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन भेटणार नाही. गाईडलाईन नाही भेटणार तर तुमचा जे ड्रीम आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे सर्वांना अजून एकदा मी रिक्वेस्ट करतो आहे का मागच्या वेळेस सारखी बॅच करायची नाही आहे. आता 101% एफर्ट देऊन ह्या बॅचेस करायच्या आहे तुम्हाला, सो दॅट घरी तुम्हाला काहीच करायचं काम नाही पडलं पाहिजे. एक्झामिनेशनचा हा स्कोर असलाच पाहिजे 90+ मार्क्स सब्जेक्टमध्ये. जसं की तुमच्या बॅचमध्ये काही स्टुडंट लोकांनी या सेमिस्टरला सुद्धा 90+%चा 90+ जे मार्क्सचा जो आकडा आहे तो गाठलेला आहे आपल्या सब्जेक्टमध्ये. तर तुम्ही सुद्धा, आत्ताच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं अभिषेक पाटीलचं, तर तुम्ही सुद्धा एक अभिषेक पाटील बनू शकता. तुम्ही सुद्धा MSBT टॉपर येऊ शकता. बेटा जर तुम्ही MSBT टॉप 10मध्ये टॉपर आलात तर हे टॉप 10 कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 6 जागा असतात, 2 शिफ्ट 120 जागा होऊन जाईल तुमच्या. 10 कॉलेजमध्ये 60 जागा, 2 शिफ्ट 120 जागा. तर 120 जर रँक असेल तुमचा, 120च्या आतमध्ये जर रँक असेल तुमचा तर टॉप 10 कॉलेज भेटून जाईल तुमचा. बेटा पहिले 50 मध्ये रँक असेल तर टॉप 5 कॉलेज भेटून जाईल तुम्हाला. तुमचा जर बेटा पहिल्या 30 मध्येच रँक असेल तर टॉप 3 कॉलेज भेटून जाईल तुम्हाला. तुमचा जर पहिल्या 10 मध्येच रँक असेल तर टॉप 1 कॉलेज भेटून जाईल तुम्हाला. तर जेवढी रँक तुमची कमी राहील त्या पद्धतीने तुम्हाला तेवढं टॉप कॉलेज मिळेल, तेवढ्या टॉप कंपनीज मिळेल, तेवढ्या टॉप प्लेसमेंटचे चान्सेस राहील. आणि फायनल इयर नंतरच प्लेसमेंटचे चान्सेस असतात. एकदा तुम्ही कॉलेजमधून बाहेर निघाले तर तुम्हाला कोणी विचारत नाही. आपल्या आजूबाजूला दर 1-2 घरं सोडले तर एक मेकॅनिकल इंजिनियर पडलेला आहे आणि तो हा आहे. ही साईड आहे ती, ही साईड नाही. या साईडला जाणारे फार कमी लोक असतात, फार कमी लोक डेडिकेटेड असतात. आपल्याच बॅचची परिस्थिती पहा की आज आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने गाईडलाईन देतो आणि किती लोक जॉईन आहे हे पहा, किती लोक ऑफलाईन आले ते पहा, किती लोक ऑनलाईन आहे ते पहा. काही लोक अजूनही जॉईन होत आहेत. तर सर्वांना हे एक रिक्वेस्ट आहे, कारण मला माहीत आहे बेटा का तुमचं भविष्य जे आहे ते या वर्षावर निर्भरित आहे. या वर्षात जर तुम्ही काही केलं नाही तर इथून समोरच्या वर्षात तुम्हाला नेहमी मेहनत करायला लागेल. तुमच्या लाईफमध्ये कधीच तुम्हाला सुख भोगायला भेटणार नाही. नेहमी तुम्हाला खिशाकडे पाहावं लागेल. पण जर तुम्ही या वर्षी फक्त 1 वर्ष मेहनत करा, 1 वर्षही नाही 8 ते 9 महिने मेहनत करा आणि समोर तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला कुठेच अडचणी येणार नाही. 100% गॅरंटी आहे. तुमचे जे सिनियर लोक आहे त्यांना भेटा, त्यांना बोला, ते लोक तुम्हाला सांगतील का किती महत्त्वाचे पर्सेंटेज आहे. ज्यांना पर्सेंटेज आले नाही फायनल इयरला तो तुम्हाला आवर्जून चांगला गाईडलाईन करेल. तो म्हणेल का बाबू काही कर, फायनल इयरला पर्सेंटेज 90+ आण, नाहीतर लाईफचं काही खरं नाही. लाखो इंजिनियर्स पडलेले आहेत, बेरोजगार पडलेले आहेत, ते हे साईड आहे. या साईडला खूप कमी लोक आहेत. म्हणून जर तुम्ही आजच जर ठाणून घेतलं का नाही माझा हा टार्गेट राहणार, तुम्ही जर या साईडला गेले तर तुम्ही त्या बेरोजगारमध्ये काउंट केलं जाणार नाही, तुम्ही त्या इंजिनिअरिंगमध्ये काउंट केलं जाईल. जसं की आता 14 तारखेला चंद्रयान 3 लॉन्च केला आहे. कोणी केला आहे? इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स. त्यामध्ये गिनती होईल तुमची. लक्षात, टॉप गव्हर्नमेंट जॉबला लागाल, टॉप प्रायव्हेट कंपनीजमध्ये जाल, टॉप प्लेसमेंट होईल, टॉप पॅकेज राहील. नाहीतर बेटा इकडे येऊन काही नाही, फ्युचर तुमचं तुमच्या हाताने स्पॉईल करावं. त्याच्यामुळे या वर्षी पूर्ण गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या. फेस्टिवल्स, प्रोग्राम्स, जे काही असेल तुमचं शेड्यूल ते पूर्ण, मित्रांना जे काही वेळ देतो बिलकुल कमी करून टाकायचं. 1 वर्षानंतर तुम्हाला तेच करायचं आहे. इथे सांगितलं मी तुम्हाला, इथे बाउंड्रीवर जरी पास झाले तुम्ही तरी तुम्हाला टॉप कंपनीज घेऊन जाते, काही हरकत नाही. महत्त्वाचं हे वर्ष आहे. या वर्षात तुम्हाला सर्व काही करायचं आहे. या वर्षात जर तुम्ही या गोष्टीकडे फोकस केलं नाही तर समजून जायचं बेटा का आपलं करिअर जे आहे ते डार्क साईडला जाणार आहे. हेच एक वर्ष आहे जिथून आपण स्वतःला घडू शकतो, स्वतः बनू शकतो. आता तुमच्यात मॅच्युरिटी आलेली आहे. आता काही तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला राहिले नाही, ठीक आहे. तर मला हे गोष्टी सांगायची गरजच नव्हती ॲक्च्युली, पण वेळोवेळी ही जी बॅच आहे तुमची बॅच सध्या खूप पुअर अवस्थेवर आहे. त्याच्यामुळे मला ही असं लेक्चर घ्यावं लागते आणि अशा गोष्टी तुम्हाला सुचवावं लागतात. तर उद्यापासूनच सर्वांनी या बॅचेसला जॉईन करायचं आहे. ऑनलाईन कसं जॉईन करायचं आहे तुम्हाला सर्वांना आयडिया आहे. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे,
बॅचेसवर क्लिक करायचं आहे, प्लस साईनवर क्लिक करायचं आहे, बॅच कोड टाकायचा आहे. बॅच कोड काय टाकायचा आहे हे तुम्हाला आज भेटून जाईल. तिथे रिक्वेस्ट पाठवा, तुम्ही बॅचला जॉईन होऊन जाल आणि उद्यापासूनच आपली बॅच जी आहे ती स्टार्ट होईल. आलं लक्षात? काही वेळ नाही द्यायचा आहे आता. आता वेळ दिला, 1.5 महिना झालेला आहे, भरपूर झाला आराम. ठीक आहे, तुमची इंडस्ट्रियल ट्रेनिंग आता चालू असेल, काही प्रॉब्लेम नाही. त्या टायमिंगमध्ये आपली बॅच येणार नाही. इंडस्ट्रियल ट्रेनिंग झाल्यावर मला वाटते 6पर्यंत तुमची इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते, तर आपण 7 वाजता बॅच ठेवत जाऊ संध्याकाळी, जशी आपली होती. ठीक आहे, तर संध्याकाळी 7 वाजता बॅच राहील, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्बन्स तुमच्या शेड्यूलमध्ये येणार नाही आहे. पण फ्रॉम द बेसिक, कुठून जॉईन करायचं? फ्रॉम बेसिक. तर उद्यापासूनच लेक्चरला जॉईन करायचं आहे. कोणाला काही अडचणी, काही क्वेरी असतील तर तुम्ही आपला माईक ऑन करून माझ्यासोबत बोलू शकता. आणि बेटा आज रात्री झोपतानाच हा टार्गेट सेट करून टाकायचा आहे आणि रोज झोपताना आणि रोज उठल्याबरोबर जोराने ओरडायचं, टार्गेट 90+. स्वतःलाच सांगायचं. ठीक आहे, रोज टार्गेट तुम्हाला रिपीट करायचं आहे आणि रिपीट टार्गेट करायचं असून त्या टार्गेटला लागणाऱ्या गोष्टी जे आहे ते तुम्ही कंटिन्युअसली स्वतःला ब्रेनला हॅमरिंग करत राहणार आहे. आणि हे टार्गेट एकदा अचीव झालं आपलं का मग आपलं इथून समोर काहीच करायची आवश्यकता नाही. रेडीमेड तुमच्याकडून कडून घेतलं जाईल, रेडीमेड तुमचं प्लेसमेंट होईल. हा लक्षात? ब्राईट साईड जाऊ आपण. तर भेटू आपण उद्या आपल्या मेन बॅचेसमध्ये. डेमो फेमो काहीच नाही आहे, डायरेक्ट बॅच जॉईन करा. ठीक आहे, फीज करण्यासाठी तुम्हाला 1 तारखेपर्यंत मुदत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण डेमो वेमो काही बॅच नाही आहे, डायरेक्ट बॅचला जॉईन करायचं आहे. हा लक्षात? तर भेटू आपण उद्या आपल्या मेन बॅचेसमध्ये. ज्यांना काही क्वेरी, काही अडचणी असतील तुम्ही चॅट सेक्शनमध्ये टाईप करा.